नमस्कार, माझं नाव सीए केदार सुंदरकर। आज आपण नवीन गुंतवणूकदारांना एक पडलेला प्रश्न त्याच्यावर डिस्कस करणार आहोत की वेल्थ क्रिएशनसाठी सर्वोत्तम मार्ग कुठला, ट्रेडिंग म्हणजेच व्यापार का इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक। तर चला तर मग आपण या विषयावर सुरू करूयात। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट यातील काय समानता आहे, काय सिमिलॅरिटी आहे, तसेच ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये काय मुख्य फरक आहेत तेही बघणार आहोत। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कन्क्लुजनला येऊ शकता की तुमच्यासाठी काय चांगलं आहे, ट्रेडिंग का इन्व्हेस्टमेंट। चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात। आर्थिक बाजारपेठेतील सहभाग हा आता संपत्ती निर्माण करण्यासाठी म्हणजेच वेल्थ क्रिएशनसाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी म्हणजेच फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी इम्पॉर्टंट ठरला आहे। गेल्या काही वर्षात खूप डीमॅट अकाउंट्स ओपन केली जात आहेत। स्टॉक ब्रोकरचे पण विविध प्रकार आहेत, जसे की ICICI सिक्युरिटीज, HDFC सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल हे आहेत फुल सर्व्हिस ब्रोकर्स। ग्रो, झिरोदा, अपस्टॉक हे आहेत न्यू एज डिस्काउंट ब्रोकर्स। पॅन्डेमिक नंतर भारतात बरेच डीमॅट अकाउंट्स ओपन झाले। नवीन ट्रेडर्सला प्रवेशासाठी मार्केटने चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या। नवीन इन्व्हेस्टर्सना अतिरिक्त इन्कम आणि वेल्थ क्रिएशनसाठी एक सुरक्षित मार्ग आता सापडलाय। त्यामुळे लोकांचा आता वेल्थ क्रिएशनसाठी स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतोय। हे सगळं असूनही अजून आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे। भारतात फक्त 6.4% लोकांकडे डीमॅट अकाउंट्स आहेत, वेरॅज USA मध्ये 55% लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। आपल्या हे जे डीमॅट अकाउंट आहे आपण ट्रेडिंगसाठी आणि इन्व्हेस्टमेंट दोन्हीसाठी त्याचा वापर करू शकतो। तुमची संपत्ती तयार करण्यासाठी म्हणजेच वेल्थ क्रिएशनसाठी तुम्ही नक्की कोणता मार्ग वापरावा तर याचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। आता आपण सिमिलॅरिटीज डिस्कस करूयात। ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधील समानता म्हणजे सिमिलॅरिटी चांगल्या समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम काही टर्म्स डिफाइन करायला लागतील। ट्रेडिंग म्हणजे काय, तर स्टॉक किंवा इतर कोणतेही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट त्याची आपण खरेदी करतो आणि विक्री करतो किंवा वाईस वर्सा, ते करायची ही प्रक्रिया आहे। ते अल्प कालावधीसाठी आहे म्हणजेच शॉर्ट टर्म साठी आहे। हे किमतीतील अपेक्षित बदलाच्या फायद्यासाठी म्हणजेच प्राइस कमी प्राइसला विकत घ्यायचं आणि जास्त प्राइसला विकायचं आणि जो काय डिफरन्स आहे तो आपला प्रॉफिट, याच्यासाठी ट्रेडिंग वापरलं जातं शॉर्ट टर्म साठी। ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्हीचा मूळ आधार म्हणजे तुमची एक्झिस्टिंग जी संपत्ती आहे याकरता वापरायची आणि भविष्यात त्यातून अधिकाधिक नफा आणि संपत्ती जनरेट करायची। ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतील फरक म्हणजे याची पद्धत आणि अंमलबजावणी। परंतु आपण या दोन्ही मधल्या फरकांकडे जाण्यापूर्वी प्रथम त्याच्यात काय समानता आहे ते जाणून घेऊयात। व्यापार आणि गुंतवणूक या दोन्हीमध्ये थोडी रिस्क असते। दोघांसाठी भारतात आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं। दोन्ही पद्धतींचं ध्येय आहे काय, नफा मिळवणे। अल्टिमेट एम इज टू जनरेट प्रॉफिट। व्यापार आणि गुंतवणूक या दोन्हीसाठी काळजीपूर्वक नियोजन आणि सिस्टीम्स किंवा धोरणांची अंमलबजावणी आवश्यक आहे। दोन्ही पद्धतींमध्ये शिकण्याचा आणि अंगवळणी पडण्यासाठी काही कालावधी लागतो, ज्यामुळे मध्ये कधी कधी तोटा होऊ शकतो। दोन्हीसाठी योग्यरित्या कार्य करण्यासाठी बाजारात पुरेशी तरलता म्हणजेच लिक्विडिटीची गरज भासते। दोघांनाही यशस्वी होण्यासाठी खूप कौशल्य आणि संयम आपल्यामध्ये लागतो। इट इज ऑलवेज सेड पेशन्स इज द की फॉर ट्रेडिंग ॲज वेल ॲज इन्व्हेस्टमेंट। आता आपण ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतील मुख्य फरक बघूयात। व्यापार म्हणजेच ट्रेडिंग आणि गुंतवणुकीला क्रिकेटच्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मॅचेस असतात तसे आपण पाहू शकतो। ट्रेडिंगची बरोबरी T20 क्रिकेटची केली जाऊ शकते, जिथे संघ मर्यादित वेळेत आणि बॉल फ्रेम मध्ये शक्य तितके जास्त धावा करण्याचा त्यांचा उद्देश असतो। तर गुंतवणुकीला आपण एक टेस्ट मॅच म्हणून बघू शकतो, जिथे वेळ आणि चेंडूची मर्यादा खूप जास्त असते आणि खेळाडू खूप खेळू शकतात। काही वेळा बचत डिफेन्सिव्ह आणि काही वेळा ऑफेन्सिव्ह अटॅक मोड असं शक्य तिथे आपण वापरून जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करतो। ही आपल्याला स्ट्रॅटेजी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये पण उपयोगाला येते, कारण शेवटी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये अल्टिमेट एम असतं पैसे कमवणे, इन्कम कमवणे। आता आपण इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग यामधील काही डिफरन्सेस बघूयात। पहिला डिफरन्स आहे टाइम फ्रेम। ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला मुख्य डिफरन्स आहे टाइम फ्रेम। ट्रेडिंग मध्ये 1 मिनिटापासून ते एक दिवस किंवा अगदी 1 महिन्यापर्यंत भिन्न डिफरंट टाइम फ्रेम्स असू शकतात, परंतु बहुतेक वेळा व्यवहार साधारण 1 महिना किंवा 1 क्वार्टर पण टिकत नाही। याचं कारण की व्यापारी त्यांचा स्ट्राईक रेट जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि शक्य तितके जास्त व्यवहार करू पाहतात। बहुतेक ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी ही डेरिव्हेटिव्ह सारख्या जोखमीच्या आणि अधिक अस्थिर ॲसेट्स मध्ये केली जाते, ज्यांचा एक्सपायरी पिरियड 1 महिना किंवा 1 क्वार्टर असतो। ते आहे कमी कालावधीसाठी इम्पॉर्टंट रिझन। त्यामुळे ट्रेडिंग साठी टाइम फ्रेम
इज ऑलवेज शॉर्टर. गुंतवणुकीच्या बाबतीत कालमर्यादा सहसा जर ते शॉर्ट टर्म असेल म्हणजे अल्प मुदतीची तर 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत असते. मध्य मुदतीची 1 वर्ष ते 5 वर्ष किंवा दीर्घ मुदतीची म्हणजे 5 वर्षहून जास्त लॉंग टर्म अशी ठेवली जाते. गुंतवणूकदार जनरली डेरिव्हेटिव्स पासून लांब राहतो. ते गुंतवणूक डायरेक्ट ऍसेट्स मध्ये करतात. सो आधी सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग हा मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना म्हणून आपण पाहू शकतो, जिथे खेळाडू मर्यादित कालावधीत शक्य तितके जास्त संधींचा फायदा घेऊन जास्त स्ट्राईक रेट कसा ठेवता येईल हे बघत असतात. इन्व्हेस्टमेंट करताना खेळाडू मोठी खेळी पाहत असतो, त्यामुळे टाइम फ्रेम पण जास्त असते. सो ट्रेडिंगसाठी टाइम फ्रेम कमी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी जनरली टाइम फ्रेम जास्त असते. आता दुसरा डिफरन्स आहे शॉर्ट सेलिंग. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधील आणखीन एक महत्त्वाचा फरक म्हणजे शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग ही एक मार्केट ऍक्शन आहे जिथे आपण स्टॉकची किंमत कमी झाल्यावर ती तुम्हाला फायदा देऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एखादे व्यापारी असा एक त्याचा ऑब्झर्वेशन आहे की इन्फोसिसच्या सध्या प्राइस पेक्षा ती खाली जाणार आहे. तो किंवा ती इन्फोसिसला आता पहिल्यांदा विकू शकतो आणि प्राइस कमी झाली जेव्हा केव्हा होईल किंवा प्राइस पडली की तो स्टॉक परत खरेदी करू शकतो आणि जो काय नफा आहे तो खिशात टाकू शकतो. एक न्यूमरिकल एक्झाम्पल घेऊयात. समजा आता इन्फोसिसची प्राइस आहे 1380 आणि तुम्हाला वाटतंय की ती 1300 पर्यंत जाईल, तर तुम्ही ती 1380 ला आत्ता विकू शकता आणि प्राइस कमी झाली की ती परत बायबॅक करू शकता. म्हणजे तुमचा प्रॉफिट जो काय डिफरन्स येतो. ट्रेडर्स शॉर्ट सेलिंगचा साठी प्राधान्य देतात कारण ते जास्त फ्लेक्झिबल असतात. गुंतवणूकदार शॉर्ट सेलिंग मध्ये अजिबात पडत. याचं कारण की शॉर्ट सेलिंग मधून तुम्हाला जास्तीत जास्त 100% परतावा मिळू शकतो, पण जर तुम्हाला लॉस झाला तर तो अनलिमिटेड असू शकतो. त्यामुळे जनरली इन्व्हेस्टर्स शॉर्ट सेलिंगच्या मागे लागत नाहीत. फक्त हेज फंड्स आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स शॉर्ट सेलिंग करतात, पण बाकी सामान्य इन्व्हेस्टर्स शॉर्ट सेलिंग करत नाहीत. शॉर्ट सेलिंग फक्त आपले ट्रेडर्स करतात. गुंतवणूकदारांसाठी शॉर्ट सेलिंग हा आकर्षक प्रस्ताव नाही, परंतु व्यापारी नेहमी झटपट नफा कमवण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा प्रकारच्या व्यवहारातून मिळणारा नफा साधारण 100% थोडा कमी असतो. त्यामुळे व्यापाऱ्यांना शॉर्ट सेलिंग आकर्षक वाटतं, कारण स्टॉक सामान्यतः वर जाताना जिना घेतात म्हणजे एकदम स्लो जातो, पण जेव्हा खाली येतात तेव्हा लिफ्ट पकडतात म्हणजे एकदम फास्ट. पण गुंतवणूकदार नेहमीच लॉंग टर्म खेळी खेळत असतो आणि मल्टीबॅगर रिटर्न्स म्हणजे 100%हून जास्त मिळवण्याचं त्यांचं उद्दिष्ट असतं. त्यामुळे शॉर्ट सेलिंग साठी ते अजिबात त्याच्या मागे जात नाही. ट्रेडर्स मागे जातात कारण काय त्यांना कमी वेळात जास्त नफा कमवायचा असतो आणि जास्त ट्रान्झॅक्शन्स करायचे असतात. आता तिसरा प्रमुख फरक म्हणजे जोखमीचे प्रमाण म्हणजेच रिस्क इन्व्हॉल्ड. गुंतवणुकीच्या तुलनेत ट्रेडिंग मध्ये जास्त रिस्क असते. याचे कारण असं की बहुतेक व्यापारी ट्रेडर्स डेरिव्हेटिव्ह सारख्या साधनांचा वापर करतात ज्याच्यात डायरेक्ट स्टॉक पेक्षा जास्त अस्थिरता म्हणजेच व्हॉलेटिलिटी असते आणि त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये मिसप्राइसिंगची जास्त संधी तिथे मिळते त्यांना, कारण ते शॉर्ट टर्म मध्ये रिटर्न पोटेन्शियल वाढवण्याच्या प्रयत्नात नेहमी असतात. दुसऱ्या बाजूला गुंतवणुकीत कमी रिस्क असते कारण गुंतवणूकदार त्यांच्या मार्गावर येणारे सर्व शेंडू खेळू पाहत नाहीत. दे डोंट बॅट एव्हरी बॉल आणि चांगल्या बॉलची अपेक्षा करत असतात, त्याची प्रतीक्षा करत असतात. त्यामुळे ट्रेडिंग पेक्षा गुंतवणुकीमध्ये कमी रिस्क आहे. कमी कालावधीमुळे व्यापारी गुंतवणूकदारांपेक्षा अधिक रिस्क टेकर असतात आणि जे इन्व्हेस्टर्स असतात ते कमी रिस्क टेकर असतात. पुढचा डिफरन्स म्हणजे विश्लेषणाची शैली, स्टाईल ऑफ अनालिसिस. ट्रेडिंग मध्ये टेक्निकल अनालिसिसचा आपण वापर करतो, ज्यासाठी पास्ट प्राइस मुवमेंट्स वर आधारित चार्ट्स, ग्राफ्स, मॅथमॅटिकल इंडिकेटर्स त्याचा अनालिसिस केला जातो. टेक्निकल अनालिसिसचा एकमेव आधार आहे पास्ट प्राइस मुवमेंट्स, म्हणजे भूतकाळात प्राइस किती कमी वर खाली गेली ते. यात स्टॉकचा इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार होत नाही, कारण टेक्निकल अनालिसिस मध्ये शॉर्ट टर्म प्राइस ओळखून त्यातून नफा कसा मिळू शकतो यावर फोकस असतो. पण दुसरीकडे इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण फंडामेंटल अनालिसिसचा आधार घेतो, ज्यामध्ये त्या स्टॉकच्या इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्सचं अनालिसिस केला जातो. त्यांची फायनान्शियल स्टेटमेंट्स, KPI, फ्युचर ग्रोथ पोटेन्शियल याचा गुंतवणूकदार वापर करून आपली संपत्ती कशी वाढू शकते याकडे त्यांचं लक्ष असतं. आता तुमच्यासाठी जास्त कुठलं चांगलं, इन्व्हेस्टमेंट का ट्रेडिंग? आतापर्यंतची सर्व माहिती पाहता आपण या दोन्हीची कॅरेक्टरिस्टिक्स बघितली. तुमच्यासाठी गुंतवणुकीपेक्षा ट्रेडिंग चांगलं का उलट हे आमच्यावर नाही तर तुमच्यावर अवलंबून आहे. आपण आता असे 6 पॉइंट्स बघूयात ज्याच्या आधारे तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. पहिला, कालावधी. व्यापारी शॉर्ट टर्म मध्ये काम करतो आणि इन्व्हेस्टर दीर्घ कालावधीत काम करतो. दुसरा, आउटलुक. व्यापारी ऑपॉर्च्युनिटीजचा हिट रेट म्हणजे स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, तर गुंतवणूकदार प्रत्येक गुंतवणुकीचं रिटर्न पोटेन्शियल कसं वाढवता येईल याच्यावर त्याचा फोकस असतो. रणनीती. सर्व संभाव्य संधी ओळखण्यासाठी व्यापाराला बाजारात नेहमी सतर्क राहावं लागतं. अलर्ट. गुंतवणूकदाराला वेळोवेळी बाजाराची आणि गुंतवणुकीचे निरीक्षण करावं लागतं आणि अधून बदल करावा लागतं. ही नीड नॉट बी अलर्ट ऑलवेज.
नेक्स्ट, फॉल इन मार्केट. घसरलेल्या किमतीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी शॉर्ट सेलिंग करू शकतात, तर गुंतवणूकदार खरेदी करू शकतात स्टॉक्स आणि जे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट आहेत ते होल्ड करू शकतात. अनालिसिस, व्यापारी टेक्निकल अनालिसिसचा उपयोग करतात, तर गुंतवणूकदार फंडामेंटल अनालिसिसचा उपयोग करतात. आणि जोखीम घेण्याची क्षमता, रिस्क टेकिंग ॲबिलिटी, व्यापाऱ्यांमध्ये हाय रिस्क टेकिंग ॲबिलिटी लागते, तर गुंतवणूकदार त्यांना जास्त रिस्क घेण्याची गरज नसते. तर हे होते 6 पॉइंट्स ज्याच्या आधारावर तुम्ही कन्क्लूड करू शकता की तुमच्यासाठी काय चांगलं आहे, ट्रेडिंग का इन्व्हेस्टमेंट. पण गुंतवणुकीचे दीर्घकालीन स्वरूप आणि तुलनेने कमी पातळीचा धोका हे लक्षात घेऊन बहुतेक नवीन लोक व्यापारापेक्षा गुंतवणूकदार होणं जास्त प्रिफर करतात. मार्केटमध्ये नवीन प्रवेश करणाऱ्यांनी सर्वोत्तम पर्याय म्हणजे त्याला सेटल होण्यापूर्वी त्यांनी दोन्ही केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग. आणि देन यू फाइंड आउट व्हॉट इज बेस्ट फॉर यू, व्हॉट वर्क्स फॉर यू. तर हा होता आमचा शॉर्ट अँड स्वीट एपिसोड ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटवर. आय होप तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तुम्हाला एपिसोड आवडला असेल. अजून कोणत्या विषयावर आम्ही अजून छान व्हिडिओज बनवावे असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. आणि हो, तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.